केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे। साखरेच्या इथेनॉल वापरावर केंद्राकडून बंदी घालण्यात आली आहे आणि असं नोटिफिकेशन केंद्राकडून आलेले आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आत्ताची आपण पाहतोय। साखरेच्या इथेनॉल वापरावर बंदी घातलेली आहे, मात्र साखर कारखानदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टीजी जोडले गेलेले आहेत। राजूजी नमस्कार। मोठी बातमी येते, केंद्र सरकारचा मोठा निर्णय येतोय। आता साखरेच्या इथेनॉल वापरावर केंद्राकडून बंदी घालण्यात आलेली आहे। या निर्णयाचा आता साखर कारखान्यांवर कसा परिणाम होणार आहे? खरं तर हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो मूर्खपणाचा आहे, तुगलकी निर्णय घेतलेला आहे। कारण या केंद्र सरकारनं वेगवेगळ्या साखर कारखान्यांना इथेनॉलच्या उत्पादनासाठी अनुदान देऊन इथे डिस्टिलरीमध्ये बदल करायला किंवा विस्तारीकरण करायला सांगितलेलं होतं। त्याच्यावर कर्ज काढलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणूक करून साखर कारखान्यांनी इथेनॉलचं उत्पादन सुरू केलेलं होतं। केंद्र सरकारनं CAV मोलॅसिस पासूनच्या इथेनॉलला वेगळा दर, BAV ला वेगळा दर, त्याचबरोबर सिरप पासून तयार होणाऱ्या इथेनॉलला वेगळा दर असे वेगवेगळे 3 प्रकारचे दर बांधून दिलेले होते आणि ते दर यावर्षी वाढवणार, केंद्र सरकार वाढवणार अशी एकूण चर्चा होती। त्या आशेनं साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या उत्पादनासाठी तयारी केलेली होती। वास्तविक पाहता सिरप पासून किंवा BAV मोलॅसिस पासून जर इथेनॉल उत्पादन घेतलं तर एक 100 ते 150 रुपये टनाला ज्यादा देता येतात, तो फायदा होतो, शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा होतो। असं असताना अचानक मोहम्मद तुगलकी निर्णय घेतला सरकारनं आणि इथेनॉलच्या उत्पादनासाठी बंदी घातली। त्याचा सरळ असा अर्थ आहे की जी गुंतवणूक कारखान्यांनी केली ती गुंतवणूक, त्याचं व्याज, त्याच्यामध्ये असणारे कामगार, त्यांना बसून पगार द्यावा लागणार, हे सगळं आता साखर कारखान्यांच्यावर पडलेलं आहे। हे पूर्णपणे चुकीचं आहे। एकूणच शेतीच्या संदर्भातलं दीर्घकालीन धोरण केंद्र सरकार राबवत नाही असा जो वारंवार आम्ही आरोप करतो, त्याचा हा सज्जड पुरावा आहे। अगदी 2 महिन्यापूर्वीपर्यंत केंद्र सरकार सातत्यानं इथेनॉलचं उत्पादन वाढवा, कारण आम्हाला 20% ब्लेंडिंग करायचं आहे असा टावं फोडत होतं आणि आज अचानक आता इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली। आधी साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, आता इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली। त्याचं कारण काय तर चोरट्या मार्गाने साखर निर्यात व्हायला लागलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये। देशामध्ये यावर्षी साखरेचं उत्पादन घटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साखर कमी पडू नये म्हणून सरकार हा निर्णय घ्यायला लागलेला आहे। परंतु जर शेतकरी जागतिक बाजारामध्ये रासायनिक खताचे भाव वाढले म्हणून चढ्या भावानं रासायनिक खत खरेदी करत असेल, कीटकनाशक, तणनाशक चढ्या भावानं खरेदी करत असेल, सरकार त्याच्या वाढणाऱ्या किमतीवर नियंत्रण घालत नसेल, तर मग सरकार अशा पद्धतीनं कृत्रिम पद्धतीनं उद्योगामध्ये हस्तक्षेप करून साखरेचे भाव नियंत्रित करण्याचा सरकारला कोणी अधिकार दिला? आणि मग ऊस उत्पादक शेतकऱ्याचं काय होईल? आधीच शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांनी जर शेतकऱ्याला वेळेवर पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्याचा तोटा, याचा अर्थ शेतकऱ्यांचा तोटा, आणि मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि मग सरकारच्या अशा विदूषकी निर्णयामुळे जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाच्या उत्पादनाकडेच पाठ फिरवली तर मग देशाची अवस्था काय होईल? कारण यावर्षी जेमतेम आपल्या देशाला पुरेल एवढी साखर उत्पादित होते, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही कमी उत्पादन होणार आहे। याचं कारण केंद्र सरकारचं सातत्यानं असणारं साखर उद्योगाबद्दलचं दरसोडीचं धोरण आहे। आणि तेव्हा पुन्हा चढ्या भावानं, कारण देशांतर्गत बाजारामध्ये जेवढे साखरेचे भाव आहेत त्याच्या 1.5 भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहेत, तेव्हा चढ्या भावानं साखर आयात करण्याची वेळ देशावर येऊ शकते। तेव्हा हा निर्णय काय शहाणपणाचा नाही आहे, मूर्खपणाचा आहे। या उलट देशाला साखरेची टंचाई भासत असेल तर ती टंचाई साधारणपणे जुलै नंतर भासण्याची शक्यता आहे।
ऑगस्ट नंतर भासण्याची शक्यता आहे. जेवढी साखर कमी पडणार आहे, जर केंद्र सरकारने एक फतवा काढला असता, एक प्रोत्साहनात्मक काही भूमिका घेतली असती, तर आता या क्षणी ऊसाच्या लागणी वाढल्या असत्या, तर आपोआपच साखरेचा तुटवडा कमी झाला असता. हा पर्याय न स्वीकारता बंदी घालण्याचा पर्याय इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा पर्याय हा तुघलकी निर्णय आहे असं मला वाटतं. नक्कीच. एकूणच साखर उद्योगावर केंद्राने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर राज्यामध्ये साखर उत्पादकांवर मोठी हे होऊ शकते, कोंडी होऊ शकते. त्यांची धन्यवाद राजूजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी जी आपल्यासोबत त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. याच बातमीवर आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊया. शेखर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. शेखर, आपण पाहतोय आता साखर कारखानदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नक्कीच श्रद्धा, खरं तर ही मोठी बातमी म्हणावी लागेल. खरं तर एकीकडे इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखर कारखानदारीला एक बळ मिळालेलं आहे, मात्र तेच बळ कुठंतरी आता सरकारच्या या धोरणामुळे कुठंतरी त्यांच्याकडून काढून घेतलं जाते की काय, अशी एक शंका आता उपस्थित केली जाते. आणि तशा पद्धतीचा निर्णयच खरं तर आहे. इथेनॉल निर्मितीमुळं कारखानदारी जी आहे ती अधिक प्रबळ होती. शेतकऱ्यांना खरं तर इथेनॉलच्या निर्मितीमुळं अधिक पैसे जे आहेत ते देता येतात. मात्र आता इथेनॉल निर्मितीवरतीच बंदी घातली गेल्यामुळं हा निर्णय कुठंतरी आता सरकारने घेतलेला जो आहे तो कारखानदारीला कुठंतरी संकटात टाकणारच म्हणावं लागेल. दुसरीकडे सरकारनं देखील हा निर्णय घेत असताना साखरेचं उत्पादन घटेल अशा पद्धतीनं भीती जी आहे ती व्यक्त केली आणि म्हणूनच ही इथेनॉलची निर्मिती जी आहे ती थांबवण्यासंदर्भातले हे नोटिफिकेशन आपण हे सगळं पाहतोय. त्यामुळे नक्कीच या निर्णयाकडे आता सरकार कशा पद्धतीनं पाहणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवाय कारखानदारीमधून आता कारखानदार अनेक पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः मोठ्या प्रमाणात साखर उद्योग आहे. आता हेच साखर उद्योग करणारे सगळे कारखानदार या संदर्भातल्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं आता श्रद्धा गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे राज्यामधील साखर कारखान्याच्या उद्योगावर सुद्धा परिणाम दिसून येईल. धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.